कधी असं झालंय की डोकं चालत नाहीये, योग्य निर्णय घेता येत नाही, सगळं असूनही अपयशच येतं, मनात सतत भीती आणि अस्वस्थता असते आणि तुम्हालाच वाटतं माझी बुद्धी जणू कोणीतरी बांधून ठेवली आहे. जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आपल्या नाथ संप्रदायात याला म्हणतात बुद्धी बांधणे विचारस्तंभ. जेव्हा एखादी नकारात्मक व्यक्ती, करणे बाधा किंवा स्वतःच्या प्रारब्धाचा दोष आपल्या बुद्धीवर हावी होतो, तेव्हा माणूस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. जवळची माणसं दूर जातात, कामात अपयश येतं, मन सतत अस्वस्थ राहतं. पण भक्त हो, चिंता करू नका. जिथे विज्ञानाचे उपाय संपतात तिथे नाथ भक्तीची शक्ती सुरू होते. तर नाथ संप्रदायात स्पष्ट सांगितलं आहे, गुरुविना ज्ञान नाही ज्ञान, ज्ञानविना नाही समाधान. जेव्हा बुद्धी भ्रमिष्ट होते तेव्हा केवळ समर्थ सद्गुरूच तिला योग्य मार्गावर आणू शकतात. नवनाथांची भक्ती केवळ पूजा नाही, तर ती एक संजीवनी आहे. नकारात्मकतेचा संपूर्ण नाश आहे. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ या नावाचा उच्चार होताच नकारात्मक ऊर्जा पळून जाते. तुमच्या डोक्यावर असलेला कर्णिदोष, बाधा, मानसिक भार हा नाथ भक्तीच्या अग्नीत भस्म होतो. भक्ता हो, जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता आदेश, तेव्हा भीती नाहीशी होते, अभय निर्माण होतं, आत्मविश्वास वाटतो. नाथाचा भक्त कधीच कन्फ्यूज नसतो. त्याचे विचार स्पष्ट असतात, कृती वेगवान असते आणि बुद्धी सदैव जागृत राहते. आता येऊया खऱ्या विश्वासार्थ आध्यात्मिक उपायाकडे. तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 10 मिनिटे शांत बसून हा मंत्र जपा. ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः किंवा ओम शिव गोरक्ष. यामुळे मेंदूतील सुप्त तंतू जागृत होतात, बुद्धीवरील मळप दूर होत, मनाभोवती सुरक्षा कवच तयार होतं. जर त्रास जास्त असेल तर 5वा अध्याय बाहेरील बाधा, नजर दोष, भीती नष्ट करतो. 40वा अध्याय तर बुद्धीला योग्य दिशा देतो, मनोकामना पूर्ण करतो. हे हजारो भक्तांचे प्रामाणिक अनुभव आहेत. तर शक्य असल्यास अखंड ध्वनी असलेल्या नाथ मंदिरात जरूर जा. रोज सकाळी कपाळावर उदी लावताना नाथांचे स्मरण करा. भक्त हो, ही राग साधी नाही, ती आहे नाथांचा आशीर्वाद जो तुमची बुद्धी भ्रष्ट होऊ देत नाही. भक्त हो, लक्षात ठेवा, शत्रू बाहेरचा नसतो, आपली भरकटलेली बुद्धीच आपला खरा शत्रू असतो. एकदा का तुम्ही नाथांचा हात धरला तर तुमची बुद्धी कोणीही बांधू शकत नाही. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि आजपासूनच नामस्मरण सुरू करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये आदेश किंवा अलख निरंजन नक्की लिहा. व्हिडिओ लाईक करा. नाथ भक्तीचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नाथ तुमची बुद्धी सदैव जागृत ठेवत. धन्यवाद. ओम नमो आदेश.